नेहा शंकरपाळे बनवणार आहे। तिचं ऑलरेडी पीठ वगैरे मळून रेडी झालेलं आहे आणि मी चकलीची भाजणी रेडी करते आहे। चकल्या आमच्या मस्त रेडी झाल्या आहे। आमचे 3 आयटम बनवून झाले, मस्त शंकरपाळे, शेव आणि आता चकल्या चाललेल्या आहे। नानू काय खाताय? पपया। तुला खोकला कसा झाला बेटा? असं झाला? अरे बाबा खूपच ताप आला हा ना। हिला कोणी शिकवलं तोंडावर हात ठेवायचा? व्यवस्थित सांडणार नको हा। तुझा फोटो काढू? हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आता लवकरच गौरी गणपती येत आहेत, बस त्याचीच तयारी चाललेली आहे। तर आता मी सकाळी उठली, बेसिक आपलं सगळं आवरलेलं आहे, अनायाचं जेवण व्हायचं, आमचं जेवण वगैरे झालं आणि मग मी नेहाकडे जाणार आहे। ते म्हणजे गौरींचं सगळं फराळ बनवण्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करणार आहोत। सो मागच्या 2-3 वर्षापासून तिच्याकडे गौरी असतात, गणपती असतात, पण सगळी एक्साइटमेंट मलाच असते, कारण माझ्या घरी तरी नसते। कधीतरी विचार झाला तर बघू पुढे बसवायचं, पण सध्या तरी काही नाही आमच्याकडे गणपती वगैरे, पण तिच्याकडे असतात आणि आमची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट असते। तर आता पुढचे काही दिवस तुम्हाला मी पूर्ण प्रॉपर जसं काही माझ्या घरीच गौरी गणपती आहे असं तुम्हाला सगळे ब्लॉग्स बघायला मिळतील। सो आता पहिले तर फराळापासून आजची सुरुवात करणार आहे आम्ही, पण त्याआधी ना तुम्हाला मला सांगायचं होतं ते म्हणजे आपले गिव्ह अवेचे विनर्स। सगळ्यांनी खूप वाट बघितली असणार आहे मला माहिती आहे, पण 1-2 व्लॉग्समध्ये माझं काही अनाऊन्स करणं झालंच नाही गिव्ह अवेचे विनर्स। आता सगळ्यात पहिले तर तुम्हाला खूप मोठं थँक्यू, कारण इतके छान कमेंट्स आले की मी सांगू शकत नाही तुम्हाला मला किती आनंद होतो ते वाचून। खूप आनंद होतो, खूप छान वाटतं आणि तुम्ही जे अशी काळजी दर्शवता ना माझ्या ब्लॉग्समध्ये की ताई काळजी घे, अनायाची काळजी घे, तर ते खरंच खूप छान वाटतं। तुमची अशी साथ राहू द्या मी तर म्हणेल नेहमी, एक अशी माझी खूप जवळची फॅमिली असल्यासारखं वाटतं। सो सगळ्यांना पहिले तर खूप थँक्यू। सगळ्यांनी खूप छान कमेंट्स केल्या। माझ्यासाठी खूप जास्ती कठीण आहे की मी एकाची दुसऱ्याची कमेंट्स निवडू आणि त्यालाच फक्त ते देऊ, पण सगळ्यांना देणं पण शक्य होणार नाही। आय होप तुम्ही समजू शकता। माझं बस झालं तर मी सगळ्यांना पण देईल, पण तुमच्या कृपेने जर मी खूप छान अर्न करायला लागले ना तर मी सगळ्यांना देईल, आय होप। पण आता सध्यासाठी तरी आपण 3 विनर्स जे निवडलेले आहेत त्यांना गिफ्ट देऊ। मी सांगते विनर्स कोण आहे आणि ते पण मी कशाच्या बेसिसवर निवडले हे पण सांगते, कारण कॉमेंट्स तर सगळ्यांच्या छान होत्या। असं निवडताच येत नाहीये मला की हो यांनी छान कॉमेंट केली आहे तर यांना देऊ, असं नाही आहे। फक्त यूट्यूब स्टुडिओ जो असतो ना त्याच्यामध्ये सगळं दाखवतं की सगळ्यात जास्ती कमेंट्स कोणी केले आहे तुमच्या चॅनलवर आतापर्यंत, आणि बस त्याच्याच बेसिसवर मी जे सगळ्यात जास्ती ज्यांनी कमेंट्स केल्या त्यांना निवडलेलं आहे। तर प्लीज कोणीच वाईट वाटून घेऊ नका, कारण नेक्स्ट गिव्ह अवे पण असणार आहे, तो कधी असणार आहे हे तुम्हाला मी सांगते। आणि आता ना मला गिव्ह अवे द्यायसाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी जेव्हा यूट्यूबचं पेमेंट येईल तेव्हा देईल, पण माझ्याकडनं काही तेवढी वाट बघली होत नाहीये आणि तुम्ही पण बोर होऊन चाल तोपर्यंत की अरे मी सांगितलं केव्हा होतं आणि देते केव्हा आहे। तर ठीक आहे, यूट्यूबचं पेमेंट येईल तेव्हा येईल, पण माझ्याकडनं तुम्हा सगळ्यांना ते गिफ्ट्स मी आत्ताच देणार आहे। तर तुम्हाला करायचं काय, मी जे अनाऊन्स करणार आहे विनर त्यांची नावं सांगते, त्यांनी प्लीज मला इंस्टाग्रामवर DM करा। मी इंस्टाग्राम ID माझा खाली मेन्शन करते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मेन्शन करते, कारण प्रॉब्लेम काय आहे ना इथे पब्लिकली मी माझा नंबर तुम्हाला देऊ शकत नाही किंवा तुम्ही पण तुमचा नंबर इथे मला शेअर करू शकत नाही। तर इंस्टाग्रामच एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे मेसेज करता येतो। सो तुम्ही मला मेसेज करा, मग आपण काय पुढचं ते बोलू, नंबर वगैरे शेअर करू आणि तुमचा ॲड्रेस वगैरे मला द्यावा लागेल। मी तुमच्या घरी तुम्हाला पाहिजे म्हणजे माझ्या हिशोबाने जे काही मी देऊ शकते ते गिफ्ट्स तुम्हाला पाठवणार। सो हे होतं गिव्ह अवे बद्दल आणि विनर्स मी सांगते, माझं पहिलं बोलून होऊन जाऊ द्या सगळं। आणि आजचा दिवस जो असणार आहे तो म्हणजे पूर्ण मी गौरी गणपतीची तयारी प्लस आणखी काय काय होतं दिवसभरात हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, अनायाला ना सर्दी झाली होती तुम्हाला सांगितलं होतं, तर काल रात्रभर आम्ही झोपलेलो नाही आहे। सर्दी तर बसली तिची, पण आता तिला खूप खोकला झालेला आहे। तिने ना निंबू खाल्ला, ती ऐकत नाही। आमच्या ताटामध्ये निंबू दिसला की तिला निंबू हवा असतो, तर आम्हीच आजकाल अवॉइड करतो, पण रोशनला काही गोष्टींसोबत लागतो। सो त्याच्या ताटात होता, तिने तो खाल्ला आणि तिला आता खोकला झालेला आहे। सो घरगुती उपाय तुम्हाला काही बेस्ट माहिती असेल ना तर मला नक्की सांगा। आम्ही तिला औषध तर दिलेली आहे,
सर्दीसाठी मला बऱ्यापैकी माहिती होतं तर मी तिला देत होती. बरं, मला एक कॉमेंट पण आली होती ताईंची, थँक्यू सो मच. तुम्ही छान अशी कॉमेंट करून सांगितलं की घरगुती उपाय काय केले पाहिजे. सो ते सर्दीसाठी होते. प्लीज मला खोकल्यासाठी सुद्धा काही असेल तर नक्की सांगा, तर मी तिला ते द्यायचा प्रयत्न करेल. बाकी जे मला काही छोटं मोठं माहिती आहे ते माझं सुरूच आहे, तर तुम्हाला व्लॉगमध्ये ते पण सुद्धा मी शेअर करेल आज. सो सॉरी, माझे 2 विनर्स फायनल झाले आहेत, पण एकाबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे. तर मी दिवसभरात ते प्रॉपर सर्च करून ठेवते आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते की आजचे 3 विनर्स कोण आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि आता पहिले मी अनायाला जेवण खाऊ घालते आणि मग नेहाकडे जाते. आणि आता मी आली आहे नेहाकडे. अनायाचं जेवण केलं. तिला खूप सर्दी, खूप खोकला परत झाला. सो आता तिची खूप चिडचिड चालली होती, तर कसं तरी तिला झोपवलं आहे. ती झोपली आणि आत्ता आम्ही कामाला लागतो. सो तुम्हाला दाखवते ती झोपलेली, किती निवांत झोपली आहे. तिला औषध द्यायची होती मला, पण तिने काही घेतली नाही आहे औषध. सो आता उठल्यावर देऊ. चिडचिड खूप करत आहे. आता तिला झोपवून पहिले कामं करतो थोडेसे. येईपर्यंत मला वाटतं नेहाचं थोडंसं काहीतरी काम झालेलं आहे. शंकरपाळ्यांचं तिने भिजवून ठेवलेलं आहे. सो इकडे फराळ बांधण्याची तयारी. आणि नेहा एकदम एक्सपर्ट आहे ना या सगळ्या गोष्टींमध्ये, काय डेकोरेशनचं वगैरे. तर रुखवत डेकोरेशन माझ्या बेबी शॉवरचं नेहानेच केलं होतं. त्यातलं एक पार्सल आलेलं आहे. तुम्हाला आता बघायला मिळेलच गौरी गणपतीमध्ये कसं काय ते डेकोरेशन करते सगळं. आणि बांधायचं ते लेस. अच्छा, ते माझ्या मते ह्याला ना 2-way टेप वगैरे लावायला लागेल. बरोबर. एक वाटी तांदूळ, याच वाटीने घेऊ सगळं. हां, तिकडे नेहा ना शंकरपाळी बनवणार आहे. तिचं ऑलरेडी पीठ वगैरे मळून रेडी झालेलं आहे. आणि मी चकलीची भाजणी रेडी करते आहे. तर त्याच्यासाठी प्रमाण जे आहे तुम्हाला हवं असेल तर मला कॉमेंट करा, मी तुम्हाला प्रमाण लिहून देईल. चकलीच्या भाजीसाठी आम्ही किती किती घेतलं आणि काय काय घेतलं हे सुद्धा मी लिहून देईल. आता डिटेलमध्ये काही तुम्हाला मी रेसिपी दाखवत नाही. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला तसं कॉमेंटमध्ये सांगा. जेव्हा केव्हा मी दिवाळीसाठी माझ्या घरात फराळाचं बनवेल तेव्हा तुमच्याशी डिटेलमध्ये रेसिपी शेअर करेल. मुगाची डाळ अर्धी वाटी, 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरं. ही किती आहे? अर्धी वाटी. मला मजा आली. मला काय करायला मी एक्साइटेड होते माहिती का तुला यायला. मला मम्मीला सांगितलं, मम्मी होते बरं बाई तिला जमताय आणि ती हौशी पण आहे म्हणे त्या बाबतीत. मला आवडते. ती तुझे व्हिडिओ बघत असते ना, त्यामुळे तिला माहित आहे तिला जमताय आणि धणे किती? 2 चमचे भाजायला. डाळी पहिले भाजून घेते. तुला जमताय का? तुला माहित होत असेल. हो ना, तुला एकदम फ्लॅट याची सवय तर एकदम दाखवते. घेऊ का? घे म्हटलं तर तिला मीच म्हटली का ग डॉगी तू वाटी चमचा दिलं तर मला खाऊ घालत होती. आणि ते फ्रीज कडे येऊन मी या पाणी दे दोनदा पाणी पण मागून. इकडे माझी चकलीची भाजणी रेडी करून झाली होती. ती थंड व्हायला ठेवली. जास्ती क्वांटिटी नव्हती म्हणून म्हटलं आपण घरातच ते मिक्सरमध्ये दळून घेऊ. सो इथे तेवढ्या वेळात नेहाचे शंकरपाळे तयार करून झाले होते. तिला म्हटलं मी आता हे तळून घेते, तेवढ्या वेळात तू शेवसाठी लागणारं सगळं मटेरियल मला काढून दे. कारण तिच्या घरातलं काम म्हटलं म्हणजे तिला माहिती आहे की कुठे काय वस्तू ठेवलेली आहे. सो माझं असं होतं की आपण दोघी मिळून पटापट जे आवडता येईल ते आवरून घेऊ. सो तेवढ्या वेळात मी शंकरपाळे मस्त तळून घेतले आणि तिने मला शेवसाठी लागणारं सगळं साहित्य काढून दिलं. मग लगेच तेवढ्या वेळात शंकरपाळ्यानंतर मी शेवचं भिजवायला घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी बनवायला खूप सोप्या आहे, पण कधीतरी बनवण्याचा चान्स येतो आणि मला खरंच खूप एक्साइटमेंट आहे. खूप छान वाटत होतं की माझा काहीतरी छोटा मोठा हातभार लागतो आहे गौरी गणपतीसाठी. सो शेव बनवण्यासाठी 2 ग्लास इथे बेसन घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच इथे मी ओवा टाकून घेतला. ओवा थोडासा हाताने क्रश करून घेतला. त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं. लाल तिखट तसं तर आपण स्किप करू शकतो, पण खूप छान टेस्ट येते म्हणून मी टाकलं. थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर मीठ टाकून इथे गरम छान तेल केलेलं होतं ते टाकून दिलं. अर्धी वाटीच्या थोडंसं वर जास्ती तेल घेतलं आहे आणि ते टाकून छान मिक्स करून घेतलं. जशी आपण पोळ्या बनवण्यासाठी कणिक मळतो तशीच थोडीशी सैल अशी कणिक मळून घेतली आणि एक 5 मिनिटं रेस्टवर ठेवलं. त्यानंतर हा साचा आहे त्याच्यामध्ये ते भरून घेतलं मिश्रण आणि पटापट गरम तेल करून त्याच्यामध्ये डायरेक्टली शेव बनवून घेतली.
मी शेव बनवेपर्यंत नेहाने चकलीची भाजणी मिक्सरमधनं बारीक करून घेतली. मग त्यानंतर लगेच मी चकली बनवायला घेतली. तर त्याच्या मिश्रणामध्ये इथे मी हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि बाकी गोष्टी टाकायची गरज पडली नाही, म्हणजे धने पावडर वगैरे. थोडीशी तीळ टाकली आणि चकली मसाला मिळतो मार्केटमध्ये तो टाकला. गरम केलेलं तेल टाकलं आणि धने पावडर, जिरं हे सगळ्या गोष्टींना मी पहिलेच म्हणजे धने साबूत घेतले होते, जिरं घेतलं होतं आणि ओवा घेतला होता, त्यामुळे ह्या गोष्टी वरनं मी टाकल्या नाही. सगळं छान मिक्स करून घेतलं आणि सेम पाणी टाकून सैल अशी कणिक मळून घेतली आणि लगेच मग चकल्या बनवायला घेतल्या. चकल्यांच्या साच्यामध्ये पटापट चकल्या बनवून घेतल्या. आता दोघी जणी होतो त्याच्यामुळे एकी जणीने चकल्या पिळून दिल्या आणि एकीने तळून घेतल्या. सो इकडे मी चकल्या बनवून देत होती आणि नेहा इकडे चकल्या तळून घेत होती, त्याच्यामुळे आमचं काम एकदम पटापट झालं. चकल्या आमच्या मस्त रेडी झाल्या आहे आणि त्रिशा आली स्कूलमधनं, त्याच्यामुळे अनायाचं मस्त जमलाय. त्या दोघी तिकडे छान मस्ती करतायत आणि आम्ही दोघी इकडे आमचं करतो आहे. आमचे 3 आयटम्स बनवून झाले, मस्त शंकरपाळे, शेव आणि आता चकल्या चाललेल्या आहे. त्यानंतर आमचा स्नॅक्स टाइम होईल आणि आजच्या दिवसासाठी आम्ही थांबवतो मग फराळ. बाकी करंच्या लाडू वगैरे झाले ते दुसऱ्या दिवशी उद्या किंवा परवा बघू. नानू काय खाताय? पपाया. आवडला काय ग पपाया? हो, नानूला पपाया आवडतो, हो ना? नानू तुला सर्दी झाली? तुला खोकला कसा झाला बेटा? असं झाला? आणि सर्दी कशी झाली? आता 5:30 वाजतायत आणि आमचं फायनली सगळं बनवून झालं आहे. तर इकडे आमच्या चकल्या रेडी झालेल्या आहेत, प्लस शेव बनवली आहे आणि हे शंकरपाळे आहेत. सो असे 3 आयटम्स आज आमचे झाले. आम्ही ऑलमोस्ट किती 1:30 लागलो ना कामी? 1:30 कामी लागलो होतो. सो आता सगळं आवरलेलं आहे. शेवटची चकलीचा घाणा आता नेहा काढते आहे आणि बाकीचे आयटम्स आता आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी बघू, कारण आता आमचं झालं डन. एवढेच आमची काय स्टॅमिना होता. अगं खरंच नको करू नेहा, आपण पपई खाऊ ना. नाही नाव काय? पूर्ण नाव सांग ना. अजून अरे बापरे, अनाया म्हटलं ना आता. हा पुढे पूर्ण नाव. बाबाचं नाव काय आहे? नाचवते. खाली पडशील ना तो. बसा बसा खाली बसा, खाली बसा. तिला खाऊ दे ना नानू प्लीज, तिच्या मागेच लागते तू नुसती. खाली बस, खाली बस. नाही बसायचं मग काय करायचं? काय करायचं? जी अनायाला काही विचारलं जेव्हा आम्ही सांगतो की नाही, तेव्हा ती म्हणते कोणाकडे जाते तर निहाकडे. हीच ती निहा. गरम आहे नानू, गरम आहे. नाही नानू मैद्याची आहे बेटा ती. तुला नाही देऊ शकत. राग आला. तुला काय देऊ मग? कस काय राग येतो ग तुला? तू पपाया खाल्ला ना, कसा होता पपाया? छान आहे ना. मग मॅगी नसते खायची बेटा लहान मुलांनी. नो, मम्मासाठी आहे ती. काय मी तुला गाणं म्हणते, तू करून दाखव. आज मंगलवार है चूहे को बुखार है, आज मंगलवार है चूहे को बुखार है, चूहा गया डॉक्टर के पास, डॉक्टर ने लगाई सुई, चूहा बोला उई उई. कर ना. चूहा बोला उई उई उई. कर ना बेटा. उई 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 उई. कसा म्हणतो चूहा? कसा म्हणतो? कसा म्हणतो उई उई? लाजली ती. मस्त करते हो. कसं करतो चूहा मला सांग. काय म्हणतो चूहा? चूहा कसा करतो? चूहा कसा करतो? नेहाची फोटो काढते का तू? बरं ठीक आहे. आता फोन लावून घे शाला. कुणाला फोन लावते? हॅलो मन. शाला हॅलो मन. हॅलो बोल. कुणाचा फोन आहे म्हणते ते तुझा आहे म्हणून देते तुला. नेहाचा फोन आहे असं. फोनवर बोलत होती ना तू. बोल. कोणाचा आहे बोल.
ये पटकन कोण आलं का नानू? कोण आलं? ओके नानू एवढा घुमचूम कसं काय? सांगलं तर ताप आला म्हणून. ताप आला काय तुला? झालं का नानू तुला? काय झालं बाबा? खूपच ताप आला. हा ना, अंग गरम एकदम. आत्ताच होऊन आलं. आतापर्यंत 7 साडेसात पर्यंत बरी होती, झोपली होती आता, आणि उठली तर एकदमच. ताप आला नानू तुला? हा कुठला आला? हिला कोणी शिकवलं तोंडावर हात ठेवायचा? ताप कुठे आला बाबा? बघू किती आला. हो नानू खरंच खूप आला. आताच द्यायला लागला ना औषध. हा कस काय ताप येतो का नानू तुला? बरं औषध घेते नानू. टेस्ट करते. हा अरे बापरे. बळे नानू स्वतः घेणार औषध. काय पाहिजे तुला? औषध पाहिजे? बरं बरं स्वतः घेणार. हळूहळू व्यवस्थित घे, सांडणार नको. हा मग ते आवडली तुला? थांब 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 सांडले. तिला थोडासा ताप आला होता म्हणून तिला औषध दिली आणि लगेच तिचं जेवण बनवायला घेतलं. सो आज मी तिच्यासाठी बनवणार आहे इथे मिक्स व्हेजिटेबलची खिचडी, ते पण मुगाच्या डाळीची, म्हणजे तिला पचायला हलकी पडेल कारण तिची थोडी तब्येत खराब आहे. सो सगळ्यात पहिले इथे भरपूर असं तूप ऍड केलं. तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 2-3 लसणाच्या कळ्या बारीक करून टाकलेल्या आहे. बारीक चिरलेला कांदा इथे मी टाकलेला आहे, त्याचबरोबर कढीपत्ता आहे. हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं. व्हेजिटेबल्समध्ये मी इथे गाजर आणि पालक घेतली आहे. सो गाजर छान धुवून पील करून घेतलं, त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि यामध्ये टाकलेले आहे. पालक सुद्धा छान धुवून घेतली, ती अशी बारीक कापून घेतली आणि यामध्ये ऍड केलेली आहे. घरात असेल ते व्हेजिटेबल्स जास्तीत जास्त ऍड करून मी ही खिचडी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हेल्दी बनावी. सगळं छान असं मिक्स केलं. यामध्ये मसाले ऍड करायचे होते, तर धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी हळद, ह्या सगळ्या गोष्टी मी जनरली ऍड करत असते. त्यानंतर इथे मुगाची डाळ आणि तांदूळ सेम प्रमाणात घेऊन मस्त धुवून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकलं. सगळं छान मिक्स केलं आणि पाहिजे तेवढं पाणी टाकलं. पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तीच घेतलेलं आहे म्हणजे खिचडी छान अशी सॉफ्ट होईल. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून घेतलं आणि मीडियम फ्लेमवर याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ दिल्या. आपली मस्त मिक्स व्हेजिटेबल खिचडी रेडी झालेली आहे. यू एक्साइटेड? तुला पाहिजे? थांब थांब. आणि तिला बऱ्यापैकी सर्दी खोकला झाला. सकाळी तर फक्त खोकला होता आणि दिवसभरात तिला सर्दीही झाली, म्हणून म्हटलं चला तिला थोडंसं नेब्युलायझर देऊ. आणि आम्ही फर्स्ट टाइमच तिला देणार होतो आज. तुझा फोटो काढू? बाबाचा काढू? हा बाबाचा काय? ओके नानू. हो दिस इज फॉर यू बेटा. नानू घेणार. हो पण बाबा टेस्टिंग करणार. ओके. हा त्याच्या बाजूला होते पीच. पीच बाजूला होते. नानू पाणी पिणार. बाबा नानू पाणी पिणार. वाव मस्त आहे का नानू इथं? हा हे पहा कसे वाटते. मज्जा. अच्छा अच्छा अच्छा. हा असे पकडा, असे पकडा. इथे पकड, इथे. आता नेब्युलायझर सोबत एक घरगुती उपाय पण मला करायचा होता, जो मला माहिती होता, माझ्या फ्रेंडनी सांगितला होता. तर म्हटलं इथे लवंग आहे ना, ती भाजून घेतली थोडीशी आणि मग त्यानंतर तव्यावर भाजून तिला खलबत्त्यामध्ये घेतली आणि ती छान अशी बारीक करून घेतली, एकदम छान भुगा होईपर्यंत. आणि मग हे शहद घेतलं, जे आमच्या गावातनं आम्ही एकदम ओरिजिनलवाला आणलेला आहे. सो त्या शहदामध्ये थोडासा हा लवंगेचा भुरका टाकला आणि ते मिक्स करून तिला खायला दिलं. याने थोडासा खोकल्याला आराम पडतो, म्हणून म्हटलं तिला देऊ रात्री झोपण्याच्या आधी. नानू 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 या आता मी बघा. हा नानू नानू इथे बसून पिणार. हो हो माय डार्लिंग. चला पटकन घ्या, पटकन पटकन. हो पीच पीच. आणि त्याची तिने थोडीशी टेस्ट घेतली. ते थोडंसं तिखट वाटलं असेल ना लवंगमुळे,
तर तिला ते काही खायचं नव्हतं आणि त्यासाठी तिचे खूप नाटकं चालले होते, आमची खूप पळपळ चालली होती. सो असा होता आजचा दिवस. पहिले तर विनर्स मला अजून अनाऊन्स करायचे. आय नो तुम्ही सगळे त्याची वाट बघत असणार आहे, पण सॉरी दिवस एकदम बिझी होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनायाची तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं अप अँड डाऊन चालले आहे. सो मी 7-7:30ला घरी आली. त्यानंतर तिला परत झोप आली होती, तिला झोपवून दिलं. माझं थोडंसं काम केलं एडिटिंगचं, पोस्टिंग वगैरे केली उद्यासाठीची. आणि ते झाल्यावर आता म्हटलं निवांत बसू आणि तुमच्याशी बोलू. पण त्याआधी अनायासाठी मला जेवण बनवायचं होतं, ते सुद्धा मी बनवून घेतलं. आणि आत्ता म्हटलं तुमच्याशी बोलायसाठी पहिले तर विनर अनाऊन्स करते. रोशन आला आणि आम्ही ठरवलं की विनर कुणाला करायचं. म्हणजे 2 ठरले होते माझे, पण बाकी एक ठरायचं होतं. आणि आम्ही पूर्ण कॉमेंट्स परत वाचल्या आणि आमचं असं झालं की नाही यार, सगळ्यांच्या कॉमेंट्स इतक्या छान आहे, कुणाला निवडणं खरंच खूप कठीण आहे. आय एम सो सॉरी, पण मी सगळ्यांना गिफ्ट एका वेळी देऊ शकत नाही, पण सगळ्यांची एक एक करून नक्कीच प्रत्येक वेळी पाळी येणार. सो आत्तासाठी तरी जे विनर्स आहे त्यांचे मी नावं सांगते. असं फर्स्ट, सेकंड, थर्ड असं काही मी सांगत नाही. मी फर्स्ट 3 देणार होते, पण आता माझं ठरलं की 5 द्यायचे, कारण कमेंट्स खरंच खूप छान आहेत. सो एक आहे अंजली पोवार, जिच्या मला खूप आधीपासून खूप साऱ्या कॉमेंट्स येतात. सो त्यांचं एक नाव मी घेते. त्यानंतर दुसरं म्हणजे रोशनी, सरनेम माझ्याने चुकेल म्हणून मी घेत नाही, पण रिसेंटली खूप मोठ्या मोठ्या कॉमेंट्स असतात त्यांच्या, पण त्यांचं एक मी नाव घेते. त्यानंतर तिसरं म्हणजे कंचन आहे आणि चौथं आहे कोमल आणि 5वं विद्या पाटील. असे 5 जण मी नावं घेते. तर यांनी प्लीज मला इंस्टाग्रामवर मेसेज करा आणि तुमचा ॲड्रेस वगैरे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला पाठवा. माझ्याकडनं जे काही छोटीशी भेटवस्तू तुम्हाला मला पाठवायला जमेल ते मी तुम्हाला नक्कीच पाठवेल. सो बाकी सगळ्यांना पण थँक्यू सो मच इतक्या छान छान कॉमेंट्स करण्याबद्दल आणि माझा व्लॉग बघण्याबद्दल. तर कधीतरी तुमचा पण चान्स येईलच नक्की. आणि त्याचबरोबर मला हे पण सांगायचं की नेक्स्ट आपला गिव्ह अवे जो असणार आहे तो असणार आहे माझे 10K सबस्क्रायबर्स झाल्यावर. तर आता सध्या आपण 3000च्या जवळपास आहोत, 2500च्या वर आहोत. सो जेव्हा केव्हा आपले 10K सबस्क्रायबर्स होतील तेव्हा मी नेक्स्ट गिव्ह अवे अनाऊन्स करेल. आणि त्याच्यासाठी काय छान आयडिया आहे ना, म्हणजे मी कशाबद्दल देऊ, म्हणजे यावेळी मी कॉमेंट्सवर ठेवला होता की ज्यांचे छान छान कॉमेंट्स असतील त्यांना आपण देऊ, पण नेक्स्ट टाइम मी कुठल्या गोष्टीवर गिव्ह अवे द्यायला पाहिजे असं तुम्हाला सांगायला पाहिजे की हे करा, म्हणजे मग आपण यावर गिव्ह अवेचे विनर ठरवू. तर त्या पण आयडियाज मला नक्की सुचवा कॉमेंट्समध्ये. तर चला मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.